जमलेल्या माझ्या मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हल्ली पूर्वीसारखे एक एक फटाके मिळत नाहीत. जमाना खोक्याचा आहे. त्याच्यामुळे खोके वाजवायचे म्हणून ते थांबत नाहीत. दोन चार दिवसापूर्वीच आपण महाराष्ट्राचा विकास आराखडा सर्वांसमोर मांडला. तेव्हाही जी थोडीशी मला धाकधूक होती ती आज पण मला थोडीशी धाकधूक आहे. आणि ते म्हणजे मी गेले 15-20 दिवस जो आजारी होतो, ते सगळं सर्दी, खोकला, ताप, बीप सगळ्या गोष्टी सारखी ती आपली ती वाफ घेतात ना, 15 दिवस हे इंजिन वाफेवरती होतं. आता मजबूत इंधन भरलंय. पण मला सांगायचा उद्देश एवढाच, मध्ये जर समजा खोकला आला तर सांभाळून घ्या. आजारी होतो, आडवा पडलो होतो, ठीक आहे. पण आडवा पडून सगळे महाराष्ट्रातले तमाशे बघत होतो. काय काय चाललंय, काय काय होतंय. मला असं वाटलं की चला महाराष्ट्रावरती रतन खत्रीचंच राज्य आलंय. आकडे चालू आहेत, हा 7 ने कमी, तो 10 ने जास्ती, मला 5 पाहिजेत, मला 4 पाहिजेत, मला 20 पाहिजेत. आणि आता तर कळतच नाहीये कॅरम मध्ये फुटला, कुठच्या सोंगट्या कोणत्या भोकात माहितीच नाही. ते भूकंप झाला, सुनामी आली की माहितीये ढिगाऱ्याखाली बॉड्या शोधतात. बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षांचं ते चालू आहे. सापडला का माझा? तुमच्याकडे गेला का? अच्छा अच्छा, तुमच्याकडे गेला. आत्ता जेवण होता माझ्या बरोबर, कुठे हात धुवायला जातो म्हणून बोलला आणि दुसऱ्या पक्षात गेला. काय चालू आहे महाराष्ट्रात तमाशा, काय समजत नाही. अजून बॉड्या सापडत नाहीयेत. अख्ख्या राजकारणाचा तमाशा लावून ठेवला नुसता. कधी नव्हे अशा प्रकारचा वेश्या बाजार जवळपास सुरू असावा, या प्रकारची परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आणली आहे लोकांनी. कोण उठतंय इकडे जा, कोण उठतंय तिकडे जा. मला आज कळलं, एक जण फॉर्म भरायला चालला असताना मिरवणुकीतनं मध्ये पळाला आणि दुसऱ्या पक्षात गेला. आता काय बोलायचं मला जरा सांगा बरं. बरोबरच्या लोकांनाही कळेल ना आता झेंडा कुठचा घेऊन येतोय हा. चला झेंडेवाल्यांची कमाई. किळस आली बघून गेले 10-15 दिवस जे काय चालू आहे ना. कधीही अशी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आजपर्यंत आली नाही. मग इतकं ते वेल प्लांट वाटावं, मग 10-15 दिवसापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगतो. 10-15 दिवसापूर्वी मला कळू शकतं, पत्रकार बांधवांना कळू शकतं, उघड सगळ्या गोष्टी आहेत.
आणि त्यातल्या एका पत्रकार बांधवांनी मला सांगितलं, म्हणजे शरद पवारांचा भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याला फोन गेला आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही युती तोडलीत की अर्ध्या तासात मी तोडतो. सगळं ठरवून. आणि युतीचं तरी काय, ते भारतीय जनता पक्षाचा काय भरोसा. तुम्हाला गेल्या निवडणुकीतली गोष्ट सांगतो. गेल्या निवडणुकीतली, चला चांगुलपणा कोणाशी चांगलं वागायला जावं ना. अर्थात आपण चांगलेपणाने वागतो याचा अर्थ असा नाही की मला त्यांच्याकडनं पण तीच अपेक्षा असावी. मी गेल्या वेळेच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला या भारतीय जनता पक्षाचे ते अतुल भातखळकर माझ्या घरी 4 दिवस येऊन बसले होते. 4 दिवस. मला तुमच्या पक्षामधनं मला तिकीट द्या, मला निवडून यायचंय, मला नाही भारतीय जनता पक्षामध्ये राहायचं. त्या भातखळकरला मी समजून सांगितलं, म्हटलं असं करू नका. इतकी वर्ष म्हटलं ज्या पक्षामध्ये तुम्ही आता घालवलीत, म्हटलं नाही. म्हणे ते राम नाईकच ना इथले राम नाईक म्हणे सगळी उत्तर मुंबई म्हणे सगळी त्यांनी भैयाना देऊन टाकली आहे, मराठी माणसाचं काहीच उरलं नाही. ते सांगत होते मला. मी नितीन गडकरींना फोन केला. नितीनजी म्हटलं हे अतुल भातखळकर म्हटलं माझ्याकडे आले, तिकीट मागतात माझ्याकडे पक्षाचं. म्हटलं बरोबर नाही ही म्हटली गोष्ट, तुम्ही जरा समजवा त्यांना. त्याच्यानंतर ते दुसरे नगरचे कोण बाळा, सदाशिव लोखंडे, 3 वेळा भारतीय जनता पक्षाचे आमदार होते नगरमध्ये. अचानक माझ्याकडे आले. मी तुमच्या विचाराने प्रेरित झालो. अचानक. चला याच्या आधी काय सायलेंट मूव्ही होती का माझी. मी पुन्हा नितीन गडकरींना फोन केला. मी म्हटलं एक दुसरं पार्सल आलंय, आवरा. मी म्हटलं ज्या पक्षाने तुम्हाला 3 वेळा आमदार केलाय, आता कशाला म्हटलं या गोष्टी करताय. बरं स्वतःच सांगून आले होते तिकडे की म्हणे त्या मतदारसंघाचं आरक्षण बदललं की मी याच्यापुढे निवडणूक लढवणार नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. मग माझ्याकडे कशाला आलात. मग मला बोलले मी चेंबूरमधनं मला उभं राहायचंय. मी त्याच्या आधी चेंबूरची जागा डिक्लेअर करून टाकली. मग मला बोलले मला कुठूनही द्या. मी पुन्हा त्यांना फोन केला. मग त्यांचे सगळे ते कोण मेहता बिता लोक त्यांच्या घरी जाऊन बसले. त्यांना समजवलं, सांगितलं, भातखळकरला सांगितलं. बरं माझी तर काही युती नव्हती, आजही नाही. तरी इतक्या वर्षांचे संबंध म्हणून मी त्यांना सांगितलं. आणि आज तुम्ही माझा आमदार घेऊन जाता, माझ्या उमेदवारांना तुम्ही पळवता. लाजा नाही वाटत तुम्हाला. तेव्हा तुम्हाला तोंड उचकटता येत नाही, माझ्याशी बोलता येत नाही. हे आहेतच तसे, कोपऱ्या कोपऱ्यानी खणत जातात वाळवीसारखे. आणि शिवसेनेच्या बाबतीत ते करणारच होते असं. मला त्यांच्यातलीच लोक अगोदरपासून सांगत होती की आम्हाला युती करायचीच नाहीये, आम्हाला हे नकोच आहेत. शिवसेनेला नाही कळलं, उद्धवला नाही कळलं. शेवटपर्यंत लाचारीने ठेवलात तुम्ही. मी जर त्या ठिकाणी असतो ना, 1 महिन्यापूर्वी लाथ मारून गेलो असतो त्यांना सगळ्यांना. भाषणामधनं आपले सी.डी. देशमुखांचे उतारे द्यायचे. चिंतामणराव देशमुखांनी कसा नेहरूंच्या समोर राजीनामा फेकला, काय बोलले होते ते. चिंतामणराव देशमुखांनी नेहरूंना सांगितलं तुमच्या मनात महाराष्ट्राबद्दल आकस दिसतोय, मला तुमच्याबरोबर काम नाही करायचं, हा माझा राजीनामा. हेच 1 महिन्यापूर्वी सांगायला पाहिजे होतं भारतीय जनता पक्षाला, तुमच्या मनामध्ये मला काळं भेरं दिसतंय, मला तुमच्याबरोबर युती नको, लाथ मारतो मी या गोष्टीला. पण नाही. हा खरं तर माझा टीकेचा विषय नाही, महाराष्ट्राची करून ठेवलेली हालत म्हणून मी फक्त सांगतोय.
एवढा सगळा अपमान केल्यानंतर देखील केंद्रीय मंत्रीपद तुम्ही बरोबर ठेवता. अरे लाच मारायला पाहिजे होती असल्या केंद्रीय मंत्रिपदावरती. महानगरपालिकेतली युती बरोबर ठेवता. विश्वास कसा ठेवायचा तुमच्यावरती की आज तुम्ही भंगलेले आहात, दुभंगलेले आहात. काय नक्की हवंय काय तुम्हाला? महानगरपालिकेतली युती तशीच का? सगळीकडनं इन्कम सोर्स आहे, ती नको तोडूया. राज्यातली युती तोडली, तिथे अपमान झाला, तेवढ्याच गोष्टी फक्त बोलायच्या. केंद्रामधलं मंत्रीपद तसंच, तिथे नाही राजीनामा द्यायचा. या सगळ्या गोष्टी बरोबर ठेवायच्या. कशाला भंपकपणा करताय, कशाला ढोंग माजवताय महाराष्ट्रासमोर? आज या सगळ्या परिस्थितीमध्ये मला खरंच बाळासाहेब असते ना, कधीच लाथ मारली असती याला. विचार नसता केला त्यांनी या गोष्टींचा. मला अजूनही ती ठाण्याची महानगरपालिकेची निवडणूक आठवते, महापौराची. एका माणसाने गद्दारी केली, एका माणसाने, एका नगरसेवकाने गद्दारी केली. सगळ्या नगरसेवकांचे राजीनामे घेतले. 4 वर्षाच्या सत्तेवरती लाथ मारली. मला सत्ता नको, पण मला गद्दारी चालणार नाही. आणि मित्रपक्ष म्हणणाऱ्या लोकांनी गद्दारी केल्यानंतर परत तुम्ही त्यांच्याबरोबर महानगरपालिकेत युती ठेवता, परत तुम्ही केंद्रामध्ये मंत्रिपद ठेवता. त्यांच्या युत्यांमध्ये मला काही देणं घेणंही नाहीये, त्यांच्या आघाड्यांमध्ये मला काही देणं घेणंही नाहीये. पण हा जो सगळा विचका करून ठेवलाय तुम्ही आता अख्ख्या राजकारणाचा, त्याची चीड आहे, त्याचा राग आहे मला. गृहीत धरलंय तुम्हाला सगळ्यांना, गृहीत. आज आम्ही एक, परवा आम्ही एक नाही. आज आम्ही फाटलेलो, आज आमची मतं आम्हाला, परत आम्ही एकत्र आलो. परत तेच जे शरद पवारांनी केलं 99 साली, विदेशीचा मुद्दा सांगितला, नवीन पक्ष स्थापन केला, 99ची निवडणूक झाली, परत एकत्र आले. काय मजाक लावला महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा? कोणालाही आलेला झटका हे महाराष्ट्राचं धोरण नाही ठरू शकत. उद्या जर समजा काही वेडवाकडे तिकडे विधानसभेमध्ये झालं, कोणाच्याही हातात पूर्ण बहुमत नाही आलं, छोटे छोटे झालं, करायचं काय? 15 वर्ष मागे जाईल महाराष्ट्र. किंबहुना गेलाच आहे तो आता. या असल्या लोकांच्या जीवावरती महाराष्ट्राची सत्ता, या असल्या लोकांच्या जीवावरती महाराष्ट्राचं राजकारण, यांचे वैयक्तिक स्वार्थ जपण्यासाठी म्हणून वाटेल ते करतील. आणि निवडणुकाच्या तोंडांवरती फक्त नुसत्या स्वाभिमानाच्या गोष्टी. कसल्या सांगायच्या स्वाभिमानाच्या गोष्टी? यात कसला आलाय स्वाभिमान? या राज ठाकरेच्या हातात सत्ता देऊन बघा, तुम्हाला स्वाभिमान नावाची गोष्ट काय असते ती दाखवीन मी तुम्हाला. गेले 15-20 दिवस काही नाही, महिनाभर काही नाही महाराष्ट्रात. ना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय, ना सिंचन घोटाळ्याचा विषय, ना भ्रष्टाचाराचा विषय, ना खड्ड्यांचा विषय, ना कसला विषय. एकच विषय, मी 15 देतो, तू 20 दे, तू 7 दे, मी 8 देतो. मग त्याला कोणी घ्यायचा, मग ह्याला कोणी उरावर घ्यायचा? रामदास आठवलेंना म्हणे उपमुख्यमंत्रीपद देतो. अहो घरचेही त्यांच्या हसले असतील करून. नशी चक्कर येऊन कोसळले नाही खाली ते. त्याला इतकी वर्ष काम करून स्वतःची निशाणी नाही मिळवता आली. उपमुख्यमंत्री ऑफर देताना तरी काय वाटतं की नाही, चला काय पंखा विकताय काय? त्यांचं राजकारण त्यांच्यापाशी. मी महाराष्ट्राचा हिताचा विचार घेऊन पुढे जातोय. महाराष्ट्रातल्या जनतेला मी सांगतोय,
की भविष्यातल्या महाराष्ट्राचा विचार आम्ही त्या दिवशी विकास आराखड्यामध्ये मांडलाय. ते माझं वचन आहे, तो माझा शब्द आहे. आपल्याला विनाकारण सांगत नाहीये मी तुम्हाला. आज एवढे प्रश्न वाचून आज महाराष्ट्रामध्ये बसलेत. आज तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न, त्या दिवशी माझ्या विकास आराखड्याच्या वेळेला मी सांगितलं, गेले इतकी वर्ष मी फक्त या सगळ्या जाहीर सभा होतात, सगळ्या गोष्टी होतात, महाराष्ट्रभर होतात, देशभर होतात, अजूनही आमच्या त्याच फक्त गोष्टी चालू आहेत. आम्ही रस्ते देऊ, वीज देऊ, पाणी देऊ, नोकऱ्या देऊ. माझ्याकडे देऊ नाही, मी देईन. माझ्याकडे आराखडे तयार आहेत. त्याशी सहज एक झलक म्हणून मी त्याशी एक गोष्ट सांगितली. हे सगळे परप्रांतातून येतात लोक इथे, वॉचमन बनतात. ही बिल्डिंग असेल, वॉचमन बनतात, बँकांच्या बाहेर उभे राहतात, डबल बॅरल गन घेऊन उभे राहतात. कुठून मिळाले रे तुला? डाकू होता त्याच्या आधी? तुम्ही साधं पिस्तूलचं लायसन्स काढायला जा महाराष्ट्र पोलिसांकडे, इथे 100 गोष्टी विचारतात. आत्मसंरक्षण कशासाठी पाहिजे पिस्तूल, कशाला पाहिजे परवाना, बरं दिलास तर दिलास, मग मुंबईत देतात. त्याच्याची मिळणारी जी काही ती सगळी शस्त्र आहे ती इतकी महागडी. आणि आज महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी हे जे सगळे बाहेरचे सगळे आले लोक, वॉचमन आले, त्यांच्याकडे कुठून आले हो बंदुका? यांची लायसन्स चेक कोणी करायची? मी तीही गोष्ट टाकलेली आहे. जर राज्य माझ्या हातामध्ये आलं, बाहेरून कोण येतोय याच्यावरती माझी करडी नजर असेल, माझ्या शासनाची, सरकारची करडी नजर असेल. वेडावाकडा येऊच देणार नाही. आज शिरला रे शिरला की कशासाठी आला विचारणार. आणि मग विचार केला त्या दिवशी त्या पोलीस भरतीच्या वेळेला, आज महाराष्ट्रामधनं हजारो मुलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये इथे बोलवलीत. त्यातली 2-3 मुलं, एकाने काय वरून उडी काय मारली तिच्या पाण्यामध्ये, दोघे तिघे हार्ट अटॅकने गेले, पळायला लावलं, पोटात अन्न नाही, पाणी नाही. मी त्या दिवशी एकाच्या घरी गेलो होतो. बिचारी ती आई रडत होती, त्याची बहीण रडत होते, सगळे होते आतमध्ये, वडील होते. घरातनं गेला, बाहेर गेला प्रशिक्षणासाठी, आणि धावता 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 हार्ट अटॅक आला आणि गेला. का? मला पोलीस व्हायचंय, मला पोलिसात भरती व्हायचंय म्हणून जीवाच्या आकांताने पळत होता. आमच्या मुलांना नोकऱ्या लागत नाहीत, बाहेरचे येऊन सगळ्या नोकऱ्या घेऊन जाणार. मी म्हणतो जर माझं सरकार आलं तर या सगळ्या सिक्युरिटी एजन्सी बंद करीन आणि सरकारची स्वतःची सिक्युरिटी एजन्सी सुरू करीन मी, आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना तिथे पोलीस भरतीमध्ये आणीन. जर उद्या उभं राहायचंच असेल तर माझ्या महाराष्ट्रातली मराठी मुलं उभी राहतील, हातात शस्त्र घेऊन आणि पोलिसांची साथ घेऊन उभी राहतील. सहज शक्य आहे. लाखो मुलांना रोजगार उपलब्ध होईल. लाखो मुलांना किती पैसे मिळतात माहितीये का? ह्या सगळ्या आलेल्या लोकांना 15-15, 20-20 हजार रुपये मिळतात. हे बाहेरून येऊन नोकऱ्या घेऊन जाणार आणि आमची मुलं हार्ट अटॅकने मरणार इथे धावता धावता. या सगळ्या रोजगाराच्या संधी जी आहे मी खरंच सांगतो तुम्हाला उपलब्ध करून देईन. आणि खरंच होय, हे शक्य आहे. जे माझ्या मनात आहे हे शक्य आहे. कोणी येतंय आपलं महाराष्ट्रावरती? मी त्याविषयी सांगितलं, महाराष्ट्राला स्वायत्तता मिळाली पाहिजे. आम्हाला स्वातंत्र्य नकोय, आम्हाला स्वायत्तता मिळाली पाहिजे. महाराष्ट्रामधली रेल्वे आम्ही सांभाळू, आम्ही चालवू. आमच्या महाराष्ट्रातले जिल्हे आम्ही जोडू. हवेत कशाला केंद्र?
आम्हाला या बाबतीत केंद्राची गरजही नाही आणि राष्ट्रीय पक्षांचीही गरज नाही. आवश्यकताच नाही या गोष्टींची आम्हाला. महाराष्ट्र इतका बलवान आहे, इतका सक्षम आहे की तो स्वतःच्या जीवावरती महाराष्ट्राचं स्वतःचं भाग्य उभं करू शकतो. आणि जे केलेलं आहे आजपर्यंत, हे उपरे घ्यायचे कशाला आम्ही अंगावरती. ही झोपडपट्टी पुनर्वसन योजना माननीय बाळासाहेबांनी ज्या वेळेला आणली, 95 साली आणली, योजना उत्तम. वापर काय झाला त्याचा, पुढे काय झालं त्याचं? माझ्याकडे अनेक असे मॅप आहेत, काही गुगलचे मॅप जे जगाचे मिळतात. 95 साली झोपडपट्ट्या काय होत्या विचार करा. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये किती झोपडपट्ट्या होत्या. मुंबई, मला अजूनही आठवते की जगामध्ये आशियामधली सगळ्यात मोठी झोपडपट्टी धारावी झोपडपट्टी. आज जर समजा तुम्ही गुगल मॅप पाहिला तर तुमच्या लक्षात येईल धारावी एवढी एवढीशी दिसते आणि त्याच्या बाजूला वेगवेगळ्या मोठमोठ्या झोपडपट्ट्या झाल्यात. हे सगळे बाहेरून येऊन का फुकट घरं मिळत आहेत. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक झोपडं कितीला गेलं? झोपडं 1 कोटी रुपयाला. 1 कोटी रुपये इथून घ्यायचे, तिथून हटायचं, दुसरीकडे जायचं, झोपडं बांधायचं, दुसरा येणार तो पैसे देणार. आणि जवळपास महाराष्ट्रामधले, आज मुंबईमधले 70 ते 80%, 90% लोक या झोपडपट्टी पुनर्वसन योजना करणारे बिल्डर्स आहेत ना, हे स्वतः जाऊन वसवतात. तिथे झोपड्या वसवतात. हे आपलं बोरिवलीचं नॅशनल पार्क जाऊन बघा, चौ बाजूनी वाळवी लागली त्याला, चौ बाजूनी आत शिरतायत आणि नंतर बोंबलतायत बिबड्या घरात आला. तर तू त्याच्या घरात गेलास ना, तो थोडी आलाय. पण हे सगळं प्लॅनिंग चालू आहे, सगळं प्लॅनिंग चालू आहे तुम्हाला कमी करण्याचं, तुम्हाला संपवण्याचं. बाहेरून माणसं फक्त लादायची, बाहेरून फक्त माणसं पाठवायची. तुम्हालाही माहित नाही, रोजच्या रोज तुम्ही तरी कुठे बघणार या सगळ्या गोष्टी. मी पाहत असतो, माझी बारीक नजर असते या सगळ्या गोष्टींवरती की कुठे कुठे काय काय वाढतंय, कुठे कुठे काय काय चालू आहे. आणि म्हणून मी सांगितलं की ही झोपडपट्टी पुनर्वसन योजना जर याच्या पुढे चालू ठेवायची असेल असलेल्या झोपड्यांसाठी, तर ते राज्य सरकार बघेल, कुठचाही प्रायव्हेट बिल्डर पाहणार नाही. आणि एक खात्री देतो तुम्हाला, शब्द देतो, वचन देतो, माझ्या सत्तेचा पहिला दिवस जो असेल ना, तो या महाराष्ट्रातल्या नव्या झोपडपट्ट्यांचा शेवटचा दिवस असेल, लक्षात ठेवा. जी बजबजपुरी माजली अख्ख्या महाराष्ट्रभर मी ती ह्याच्या माझ्या सत्तेत नाही माजून देणार. आणि कडवट निर्णय, कठोर शासन कशाला म्हणतात हे मी तुम्हाला दाखवीन. ते बाकीचे काय करणार? ह्यांचेच हात दगडाखाली, ह्यांचेच पैसे बिल्डरांकडे, ह्यांचेच लोक, ह्यांच्याच जमिनी. अजूनही आमचा मुंबईचा विमानतळ होत नाहीये, नवी मुंबईचा, पनवेलचं. का जागा मिळत नाहीयेत? कोणाच्या नावावर जागा आहेत? शेतकऱ्यांच्या नावावरती राहिल्यात किती जागा? एवढ्याशा. बाकी नावावरती कोणाच्या आहेत? या सगळ्या मंत्र्या संत्र्यांच्या, नेत्यांच्या, आमदारांच्या, यांच्या नावावरती ह्या जागा आहेत. जास्ती पैसे पाहिजेत म्हणून त्याच्यासाठी अडवणूक होते. काय अडवणूक होते? आपल्या मुंबईच्या विमानतळाची अडवणूक होते. अहो, करण्यासारख्या केवढ्या गोष्टी आहेत. जर इच्छाशक्ती असेल, मनातनं खरंच प्रामाणिक प्रयत्न करायची इच्छा असेल, सहज शक्य आहे. आज इथे महिला इतक्या मोठ्या संख्येने इथे आलेल्या आहेत. त्याच्यात हाही शब्द दिलेला आहे की उद्या एखादं घर जर तिच्या नवऱ्याने त्या महिलेच्या नावावरती जर केलं तर घराचे कोणतेही कर त्यांना लागणार नाहीत.
आणि याच्या मागची भावना फक्त एवढीच आहे, हा नुसता मत मिळवण्याचा भाग नाही. कारण ती महिला, ती भगिनी आपलं स्वतःचं हक्काचं घर इतक्या वर्षांचं सोडून आलेली असते. पहिल्यांदा जर तिला सुरक्षितता द्यायची असेल तर पहिल्यांदा घर तिच्या नावावरती झालं पाहिजे. आणि ते एकदा घर तिच्या जर समजा नावावरती झालं, बाकी काही गोष्टी करायची गरजच नाही. आणि ही देखील गोष्ट होऊ शकते, ही देखील गोष्ट शक्य आहे. आज अनेक गोष्टी आज महाराष्ट्रामध्ये आहेत. आता माझ्या जेवढ्या जेवढ्या सभा होतील, जेवढ्या जेवढ्या गोष्टी होतील, तिकडे तिकडे मी वेगवेगळे विषय मांडीनच. पण आज महाराष्ट्रामधली सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट म्हणजे परवडणारं घर. घरच परवडत नाहीत. अनेक लोक आहेत भाड्याच्या घरात राहत आहेत, वर्षानुवर्ष राहत आहेत. का नाही हो तुम्हाला स्वतःचं स्वस्त घर का नाही मिळू शकत? परवडणारं घर का नाही मिळू शकत? नक्की मिळू शकतं. ही मुंबई, हे सगळी आपली शहरं जोपर्यंत या बिल्डरांच्या विळख्यातनं बाहेर पडत नाहीत तोपर्यंत हे होणार नाही. मी तुम्हाला हे करून दाखवतो. तुम्हाला तुमच्या हव्या असलेल्या परवडणाऱ्या किमतीमध्ये तुम्हाला महाराष्ट्रात तुम्हाला इथेच तुम्हाला घर मिळेल. इथेच सगळ्या गोष्टी मिळू शकतात. तुम्हाला खड्डे विरहित रस्ते मिळू शकतात, आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते मिळू शकतात. ते काय रॉकेट सायन्स आहे का? चांगले रस्ते जगात सगळीकडे होतात. आज बाजूच्या राज्यात होतात, जगात कशाला घ्यायचं? बाजूच्या राज्यांमध्ये जर समजा चांगले रस्ते होऊ शकतात, माझ्या महाराष्ट्रात का नाही होत? तेच रस्ते, 30 टेंडर्स, तेच कॉन्ट्रॅक्टर्स. आज महाराष्ट्र जवळपास सगळे कॉन्ट्रॅक्टर्स चालवत आहेत, कंत्राटदार चालवत आहेत. हे मंत्री फक्त सगळे बसलेले फक्त मुंड्या हलवत आहेत. एवढे दिले, एवढे घेतले. मधले फक्त पैसे खाण्यासाठी म्हणून हा फक्त महाराष्ट्र ठेवला यांनी. नवीन रस्ता बांधायचा सांगायचा, त्याच्यावरती खड्डे. मी चित्रफित केलेली आहे. मी प्रवीण कुठे आहे तुम्ही? त्याला सगळ्यांना दाखवा ती. कुठे गेलाय जग? कुठे गेलं जग? कुठे होत आपण? मी त्यांची 2 शहरं दाखवली. अप्रतिम शहरं, अप्रतिम रस्ते, अप्रतिम रचना. रस्त्याने चालताना माणसं खुश आहेत. वाटतंय त्यांना की मला ह्या शहरामध्ये राहावं असं वाटतंय. 2 शहरं दाखवली. कोणती 2 शहरं? एकाचं नाव हिरोशिमा आणि दुसऱ्याचं नाव नागासाकी, ज्याच्यावरती अणुबॉम्ब टाकले होते. अणुबॉम्ब. अणुबॉम्ब टाकलेली शहरं जर चांगली घडू शकतात, चांगली होऊ शकतात, आमच्या शहरांनी काय घोडं मारलंय? आमची शहरं कारण नसताना बॉम्ब टाकल्यासारखी वाटतात. ही सगळी बजबज पुरी जी झालेली आहे ना, ही सगळी थांबवता येईल. हे नुसतं तुमच्यासाठी फक्त भाषणासाठी बोलतो अशातला भाग नाही. पण मी खरंच सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, मनापासून सांगतो, एक संधी या राज ठाकरेला द्या. कारण यांच्याकडनं काही होणार नाही. हे सगळे आपापसातल्या सगळ्या त्यांचे हितसंबंध. हे जर खरे विरोधी पक्ष म्हणून राहिले असते ना, तर 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ताच महाराष्ट्रात राहिली नसती. यांचे सगळे आतले ऋणानुबंध इतकी वर्षांचे, 15 वर्ष काही करू शकले नाहीत. आणि 15 वर्षानंतर हे चला आम्ही मॅटर्निटी होमच्या बाहेर उभे. मुलगा का मुलगी, मुलगा का मुलगी, आम्ही आपले 15-20 दिवस चालू आहे. नंतर कळलं झालं मूल पाडलं. डॉक्टर बोलले हट्टकट्ट होतं. उपयोग काय आता? हे आघाडीवाले तसलेच आणि हे युतीवालेही तसलेच. आणि म्हणून एक वेगळा पर्याय मी तुम्हाला सतत सांगत आलो. महाराष्ट्रातल्या जनतेला मला सांगणं आहे एवढंच, एकदा माझ्या बाजूनी कौल द्या, एकदा माझ्या बाजूनी कौल द्या. जे आजपर्यंत पाहिलं नाही महाराष्ट्रामध्ये, मी तुम्हाला ते घडवून दाखवीन. पैसे खाणे हा काही माझा उद्योग नाही, हा काही माझा धंदा नाही, मला त्याची गरज पण नाही.
प्रॉपर अटॅक करत बसणं हा काही माझा छंद नव्हे, हा इतरांचे छंद. जे करायचंय ते महाराष्ट्रासाठी करायचंय. इतकी तळमळीने मी ही अख्खा विकास आराखडा तयार केला. कशासाठी तयार केला? 4, 5, 6, 7 वर्ष घालवली त्याच्यावरती. इतक्या लोकांना भेटलो, इतक्या अर्थतज्ञांना भेटलो, इतक्या लोकांशी बोलत होतो. कशासाठी? मी माझ्या पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट मी आपल्या समोर आणीन. सत्ता हातात आल्यानंतर डोकं नाही खाजवत बसणार की आता काय करायचंय. आता मला माहितीये मला काय करायचंय. आता फक्त विषय आहे सत्ता हातात देण्याचा. आणि म्हणून या निवडणुकीला आपण सगळेजण जागृत राहा. जिकडे जिकडे आपले नातेवाईक असतील, मित्रपरिवार असेल, जे ओळखी पाळखीचे असतील, त्या सगळ्यांना आपण कळवा. मी जिथे जिथे जाईन तिथे तिथे त्यांना त्यांच्याशी तर बोलीनच, पण जिकडे मी जाऊ शकणार नाही तिकडे जर आपल्या कोणी ओळखीचे सगळे लोक जे असतील त्यांना कळवा की सगळ्यांना बाजूला सारा. या सगळ्या राष्ट्रीय पक्षांना बाजूला सारा. या राष्ट्रीय पक्षांची लुडबुड आता महाराष्ट्रामध्ये नकोय आम्हाला. हा महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष, हा याचा झेंडा तुम्हाला हातात धरावा लागेल. आणि येणाऱ्या निवडणुकीला आपण माझ्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी कराल अशी आशा अपेक्षा बाळगतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. राष्ट्रगीताने आपण बघतोय राज ठाकरे यांची ही कांदिवलीतली सभा आहे. पहिली सभा यांनी प्रचाराची राज ठाकरे यांनी घेतलेली आहे आणि युतीवर त्यांनी अपेक्षेप्रमाणे टीका केली, आघाडीवर टीका केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर देखील स्वतंत्रपणे टीका केलेली आहे. पण महत्त्वाचे मुद्दे म्हणजे त्यांनी ब्लूप्रिंटमध्ये जे काही ठळक मुद्दे मांडले होते त्यावर सुद्धा ते बोललेले आहेत. परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा एकदा त्यांनी मांडलेला आहे आणि माझ्या हाती सत्ता द्या, एकदा तरी राज ठाकरेला संधी द्या असं म्हणत त्यांनी मतं देण्याचं आवाहन देखील केलेलं आहे. आपण इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.